नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीतील इंग्रजी विषयातील आपण युनिट 3 अभ्यासणार आहोत आणि युनिट 3 मधलं हे शेवटचं चॅप्टर आहे 3.7 ज्याचं नाव आहे द मॅन हू नेव्हर लाईड. तर ही जी स्टोरी आहे ही खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान अशी स्टोरी आहे. तर आपण हे आज आपण ही स्टोरी काय बघणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आपल्या स्टोरीचं नाव आहे काय आहे, द मॅन हू नेव्हर लाईड. द मॅन हू नेव्हर लाईड मीन्स कधीही खोटं न बोलणारा मनुष्य. तर आज आपण अशाच मनुष्याबद्दल जाणून घेणार आहोत की जो कधी खोटं बोलत नाही आणि तो खोटं बोलत नाही ह्याच्यासाठी म्हणजे तो असं प्रसिद्ध असतो. म्हणजे हा जो माणूस खोटं बोलत नाही म्हणजे खोटं न बोलणारा माणूस म्हणून त्याला सगळे ओळखतात. इव्हन त्याला राजा वगैरे म्हणजे सगळे ओळखतात आणि म्हणजे बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही. कारण काय होतं, आपल्या तोंडातून कळत न कळतपणे काय निघतं, कधी कधी खोटं निघतं. पण हा माणूस खूप हुशार होता, कळत न कळतपणेही कधी खोटा बोललेला नाहीये. तर अशाच आपण एका इंटरेस्टिंग स्टोरीला काय करूया, आज आपण सुरुवात करूया. काय नाव आहे आपल्या स्टोरीचं सांगा पाहू. काय आहे, द मॅन हू नेव्हर लाईड, म्हणजे कधीही खोटं न बोलणारा माणूस. चला तर मुलांना आपण चॅप्टरला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण याचं इंट्रोडक्शन बघूया की ही स्टोरी काय दिलेलं आहे, कशाबद्दल आहे, स्टोरी मधले कॅरेक्टर कोण कोण आहेत आणि ही स्टोरी कशाशी रिलेटेड आहे. तर हे आपण सर्वप्रथम काय करूया, समजून घेऊया. तर बघा, इंट्रोडक्शन मध्ये काय दिलेलं आहे, द मॅन हू नेव्हर लाईड इज इज अन आफ्रिकन फॉक टेल. तर बघा, ही जी स्टोरी दिलेली आहे मुलांना आपल्याला, ही आपली इंडियन स्टोरी नाही आहे, तर ही आफ्रिकन फॉक टेल आहे. म्हणजे आफ्रिकेमधील काय आहे, ही लोककथा आहे. तर आपण अभ्यासूया याच्यात काय काय दिलेलं आहे. मोहम्मद, बघा इथे जी स्टोरी आहे ती कोणाबद्दल आहे, मोहम्मद. इथला जो मेन कॅरेक्टर आहे तो पण आहे मोहम्मद. मोहम्मद इज अ सिंपल बट वाइज पर्सन हॅड नेव्हर लाइड इन हिज लाईफ. तर ही आफ्रिकन स्टोरी आहे, फॉकटेल आहे, एक लोककथा आहे. तर याच्यातला जो कॅरेक्टर आहे मोहम्मद, मोहम्मद अ सिंपल बट वाइज पर्सन. मोहम्मद काय, एक साधा मनुष्य आहे, एक कॉमन मॅन म्हणू आपण, एक सिंपल स्वभावाचा साधा मनुष्य आहे. बट अ वाईज पर्सन, बट अ वाईज म्हणजे काय, WISE, वाईज म्हणजे काय, तो खूप हुशार आहे. वाईज म्हणजे काय, खूप हुशार आहे. वाईज पर्सन म्हणजे हुशार मनुष्य आहे. हॅड नेव्हर लाईड इन हिज लाईफ. लाईड म्हणजे खोटे बोलणे, म्हणजे तो आपल्या आयुष्यात कधी पण खोटं बोललेला नाहीये. लेट अस रीड हाऊ द किंग ट्रीट. ते याच्यामध्ये काय आहे, या स्टोरीमध्ये ही लोककथा आहे, राजा महाराजांच्या काळामधली कथा आहे. तर हा मोहम्मद सगळीकडे फेमस आहे की तो खोटं बोलत नाही. तर याची वार्ता काय, तिथला जो किंग असतो त्याला पण ही बातमी सांगितलेली जाते की आपल्या राज्यामध्ये मोहम्मद नावाचा असा एक मनुष्य आहे जो कधीच खोटं बोलत नाही. तर राजाला पण आश्चर्य वाटतो. मग तो राजा पण ठरवतो की चला आपण याची परीक्षा घेऊन बघूया, खरंच हा खोटं बोलतो की नाही. आणि त्याच्यासाठी तो एक ट्रिक म्हणजे काय, एक सापळा रचतो, एक अशी आयडिया करतो, कल्पना करतो आणि असं एक प्लॅन बनवतो की ज्याच्यामध्ये हा काय मोहम्मद फसेल आणि खरंच तो खोटं बोलतो की नाही हे आपल्याला आता पुढे बघायचं आहे. तर बघा, लेट अस रीड हाऊ द किंग ट्रीट मोहम्मद. म्हणजे आता आपल्याला अभ्यासाचं आहे की आपल्याला बघायचं आहे की एक तिथे जो राजा असतो तो ट्रिक म्हणजे तो एक प्लॅन तयार करतो, मोहम्मद टू टेल अ लाय, म्हणजे मोहम्मदनी खोटं बोललं पाहिजे. अँड व्हॉट हॅपन नेक्स्ट, तर तेच आपण व्हॉट हॅपन नेक्स्ट आता आपण पुढे बघूया. तर या स्टोरीचं इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे की आफ्रिकन काय आहे, फोक टेल आहे, म्हणजेच लोककथा आहे. त्याच्यात राजा आहे, त्याची प्रजा आहे. तर त्या प्रजेमधलाच एक असं मनुष्य आहे ज्याचं नाव मोहम्मद आहे, जो कधीही खोटं बोलत नाही. तो खूप साधा, सरळ आणि खूप हुशार आहे. तर राजाला हे जेव्हा माहिती होतं की तो खोटं बोलत नाही, तेव्हा राजाचा विश्वास बसत नाही आणि तो ठरवतो की आपण याची परीक्षा घ्यायची. त्याच्यासाठी तो काय करतो, त्याच्यासाठी प्लॅन बनवतो. तर आता आपल्याला पुढे या चॅप्टर मध्ये हेच बघायचं आहे की या प्लॅन मध्ये मोहम्मद फसतो का, तो कळत न कळतपणे खोटं बोलतो का, आयुष्यात कधीही न खोटं बोलणारा मोहम्मद आता खोटं बोलेल का. तर चला मुलांना आता आपण बघूया की काय दिलेलं आहे. याचा एक्सप्लेनेशन बघूया. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, स्पष्टीकरण. तर मुलांना हे काय आहे, एक गाव आहे छोटस आणि या छोट्याशा गावात कोण राहतो, मोहम्मद नावाचा एक मनुष्य राहतो. दिसतोय तुम्हाला पिक्चर मध्ये, हा कोण आहे, हा आहे मोहम्मद. बघा, लॉंग एगो म्हणजेच काय, खूप वर्षापूर्वी. खूप वर्षापूर्वी, लॉंग एगो देअर लिव्ड अ मॅन कॉल्ड मोहम्मद इन आफ्रिका. फार वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये कोण, एक मनुष्य राहत होता ज्याचं नाव काय होतं, त्या माणसाचं नाव होतं मोहम्मद.
आता बघूया मोहम्मद काय काय करतो पुढे. दिसतंय तुम्हाला एक असं छोटं विलेज दिसतोय आणि या विलेज मध्ये कोण राहतोय, एक मोहम्मद नावाचा माणूस आफ्रिकेमध्ये राहतो. बघा द स्पेशल थिंग अबाउट हिम. तर बघा मोहम्मद विषयी एक स्पेशल थिंग म्हणजे एक अशी विशेष गोष्ट होती. स्पेशल म्हणजेच काय मुलांना, विशेष. SPECIAL. स्पेशल म्हणजे काय, विशेष. तर मोहम्मद मध्ये विशेष अशी एक गोष्ट होती. थिंग म्हणजे काय, गोष्ट. द स्पेशल थिंग अबाउट हिम, मोहम्मद विषयी एक अशी स्पेशल गोष्ट होती, वॉज दॅट ही वॉज नेव्हर टोल्ड अ लाय. म्हणजे तो कधीही खोटं बोलत नाही. LIE, लाय म्हणजे काय, खोटं बोलणे. पण या मोहम्मद विषयी बघा, एका छोट्याशा गावात राहतो, एक साधा सरळ मनुष्य आहे, पण याची सगळीकडे अशी प्रसिद्धी होती की तो कधीही खोटं बोलत नाही. द स्पेशल थिंग याच्यातली ही क्वालिटी आहे अबाउट हिम वॉज दॅट ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय. म्हणजे मोहम्मद आहे हा कधीही खोटं बोलत नाही. तर बघूया आता काय आहे पुढे. मोहम्मद वॉज अ वाईज अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन. मोहम्मद वॉज अ वाईज अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन म्हणजेच काय, मोहम्मद वॉज अ वाईज. मोहम्मद काय आहे, एक खूप हुशार असं मनुष्य आहे. मोहम्मद वॉज वाईज. वाईज WISE, वाईज म्हणजेच काय, हुशार. वाईज अँड व्हेरी अटेंटिव्ह. अटेंटिव्ह पर्सन म्हणजे काळजीपूर्वक ऐकणारा. काळजीपूर्वक म्हणजे बघा, हा जो मोहम्मद आहे हा कसा आहे, मोहम्मद वॉज व्हेरी वाईज म्हणजे तो खूप हुशार आहे. कोण काय बोलतो, कुठे काय चालू आहे, कोण कसं बोलतो, तर काय या गोष्टीवर त्याचं असं लक्ष असतं. तो स्वतःचं ऑब्झर्वेशन स्वतः करतो. जसं एखाद्याने मला कुठली तरी गोष्ट सांगितली आणि तेच खरं म्हणून मी दुसऱ्याला सांगेल असं त्याचा स्वभाव नाहीये. तो खूप हुशार आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीचं तो काय करत असतो, निरीक्षण करत असतो. तो हुशार आहे अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन म्हणजे खूप असं लक्षपूर्वक ऐकणारा, असं खूप असं अटेंटिव्ह म्हणजे खूप असं लक्षपूर्वक काळजीपूर्वक कुठली गोष्ट ऐकून घेणारा काय आहे, पर्सन म्हणजे अशा स्वभावाचा तो व्यक्ती आहे. ही हॅड अ बिकम फेमस ऍज द मॅन हू नेव्हर लाईड. तर त्याच्या या स्वभावामुळे, त्याचा कुठला स्वभाव होता ही नेव्हर लाईड म्हणजे तो कधीही खोटं बोलत नाही. या स्वभावामुळे तो काय होता, त्या राज्यामध्ये जिकडे तिकडे तो काय होता, खूप प्रसिद्ध असं मनुष्य होता. त्याला त्याच्या गावातलेच नाही किंवा आजूबाजूच्या गावातले नाही, पण खूप दूरवरचे लोक त्याच्या या स्वभावामुळे काय त्याला ओळखायचे की नेव्हर लाईड म्हणजे द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे कधीही खोटं न बोलणारा मनुष्य असं काय होतं, त्याला लोक ओळखायचे. तर बघा, ही हॅड बिकम अ फेमस. ही हॅड बिकम अ फेमस कशासाठी फेमस होता तो, फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध असणे. FAMOUS, प्रसिद्ध असणे. ही हॅड बिकम अ फेमस ऍज द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे तो याच्यासाठी प्रसिद्ध होता, मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे तो कधीही खोटं बोलत नाही. याच्यासाठी जो हा मोहम्मद नावाचा माणूस होता तो काय होता, प्रसिद्ध होता. तो म्हणजे विख्यात होता. त्याला आजूबाजूच्या गावचे दूरवरचे लोक त्याला काय ओळखायचे. द किंग ऑफ दॅट रिजन हर्ड अबाउट द मोहम्मद. तर बघा, ही जी गोष्ट आहे की मोहम्मद कधीही खोटं बोलत नाही. द किंग ऑफ दॅट रिजन म्हणजे त्या प्रदेशाचा, रिजन म्हणजे प्रदेश, रिजन म्हणजेच काय, प्रदेश. तर तो ज्या प्रदेशाचा राजा होता, रिजन REGION, रिजन म्हणजेच काय, प्रदेश. तर हा मोहम्मद ज्या प्रदेशामध्ये राहत होता त्या प्रदेशाचा एक राजा होता. द किंग म्हणजे काय, राजा. द किंग ऑफ दॅट रिजन हर्ड अबाउट मोहम्मद. हर्ड म्हणजे काय, ऐकणे. तर तिथल्या रिजन मध्ये, तिथल्या प्रदेशातल्या राजाने मोहम्मद विषयी काय ऐकलं की तो कधीही खोटं बोलत नाही. पण राजाचा म्हणजे त्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही. तर बघा, हा राजा दिसतो आहे, राजा आपला दिसतो आहे, तो आपल्या राजमहालात आहे. ही वॉज नॉट रेडी. ही वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट, सो ही कॉल्ड मोहम्मद टू मीट हिम. तर बघा, राजाला खूप लोकांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये एक मोहम्मद नावाचा मनुष्य, तो साधा सरळ आहे, पण तो कधीही खोटं बोलत नाही. ही जी गोष्ट आहे, ही जी बातमी आहे ती राजापर्यंत पोहोचली. पण राजा ही गोष्ट मानायला तयारच नाही, त्याचा विश्वासच बसत नाही. पण राजाला असं वाटतं की आपल्या मनात जरी नसलं तरी काय असते, आपण कळत न कळत तर काय होतं, आपल्या तोंडून कधी कधी खोटं निघून जातं. तर ही गोष्ट तो कधीच खोटा बोलला नाही, ही गोष्ट राजा मानायला तयार नव्हता. बघा, ही वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे विश्वास, विश्वास. बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास. तर राजा या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नव्हता. अँड सो ही कॉल्ड मोहम्मद टू मीट हिम.
तर त्यांनी काय केलं, राजा या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हता, तर त्यांनी काय आपल्या राजदरबारातल्या लोकांना पाठवलं आणि त्यांनी काय म्हटलं की तुम्ही मोहम्मदला मला भेटायला सांगा. राजाने मोहम्मदला त्याच्या दरबारात भेटायला बोलवलं. तर बघा आपल्याला दिसतोय हा राजा बसलेला इथे किंग आहे आणि राजाने कोणाला बोलवलं आहे, मोहम्मदला बोलवलं आहे. द किंग आस्क्ड हिम, बघा ह्या राजाने मोहम्मदला विचारलं. द किंग आस्क्ड हिम मोहम्मद, बघा काय विचारतो राजा, राजा या मोहम्मदला काय विचारतो, मोहम्मद इट इज ट्रू दॅट यू नेव्हर टेल अ लाय. मोहम्मद हे खरं आहे का की तू तुझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललेलं नाहीस. दिसतोय आपल्याला राजा बसलेला आहे, त्याच्या समोर मोहम्मद आहे आणि राजा त्याला प्रश्न विचारतो आहे. द किंग आस्क्ड हिम, म्हणजे राजा त्या मोहम्मदला प्रश्न विचारतो आहे. कुठला प्रश्न आहे, मोहम्मद इज इट ट्रू दॅट यू नेव्हर टेल अ लाय, म्हणजे खरं आहे की तू तुझ्या आयुष्यात कधी खोटं बोलला नाहीस. बघूया याच्यावर काय उत्तर देतो. मोहम्मद अँसर्ड, मोहम्मदने याच्यावर उत्तर दिलं. मोहम्मद अँसर्ड म्हणजेच काय, उत्तर देणे. ANSWERED, अँसर्ड म्हणजेच काय, उत्तर देणे. तर याच्यावर बघा मोहम्मद उत्तर देतो, यस युअर मॅजेस्टी, होय महाराज. यस म्हणजेच काय, मॅजेस्टी म्हणजेच काय, आपण महाराज वगैरे म्हणतो, महाराज, ठीक आहे. यस युअर मॅजेस्टी, तो म्हणतो की होय महाराज, मी कधीही माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाहीये. बघूया, राजाला असं वाटलं असेल की आता हा म्हणतोय की कधीच खोटं बोललेलो नाहीये, तर आपण काय करूया, याची परीक्षा घेऊया. तर बघा राजा पुढे काय म्हणतो, द किंग आस्क्ड अगेन, द किंग आस्क्ड अगेन, मग राजा पुन्हा विचारतो. द किंग आस्क्ड अगेन, विल यू टेल अ लाय इन अ फ्युचर, विल यू टेल अ लाय इन फ्युचर, तू भविष्यात कधी खोटं बोलशील का, किंवा विल यू टेल अ लाय इन फ्युचर, तू भविष्यात पण कधी खोटं बोलणार नाही का, कळत न कळतपणे पण तू भविष्यात खोटं बोलणार नाही का. नेव्हर केम द रिप्लाय, तर यावर मोहम्मदने काय उत्तर दिलं, राजाने विचारलं त्याला की मोहम्मदला, तू तुझ्या भविष्यात, फ्युचर म्हणजे काय, भविष्य, तू तुझ्या भविष्यात पण कधी खोटं बोलणार नाहीयेस का. तर ह्याच्यात बघा मोहम्मदने उत्तर दिलं, नेव्हर केम द रिप्लाय. तर मोहम्मदने उत्तर दिलं की नाही, मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही. तर बघा राजाला हे बघून काय वाटतं, थोडं आश्चर्य वाटतं की मोहम्मद असं फुल कॉन्फिडेंटली असं कसं काय बोलू शकतो. आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधी तर आपण कळत नकळतपणे खोटं बोलतोच, पण मोहम्मद असं काय म्हणू शकतो की तो भविष्यात कधी खोटं बोलणार नाही. तर बघा राजा याच्यावर काय करतो, परीक्षा घ्यायची ठरवतो, तो एक युक्ती ठरवतो की खरंच मोहम्मद खोटं बोलू शकतो की नाही, की खरंच तो हुशार आहे. तर हे त्याला काय करायचं असते, टेस्ट करायचं असते. तर बघूया आपण इथे काय दिलेलं आहे. द किंग देन आस्क्ड मोहम्मद, पुन्हा राजा मोहम्मदला काय करतो, विचारतो. द किंग देन आस्क्ड मोहम्मद, म्हणजे पुन्हा हा जो राजा आहे मोहम्मदला विचारतो, टू बी केअरफुल ॲज अ समटाइम्स द लाय इज इट ब्लर्टेड आउट अननोइंगली. तर तो म्हणतो की तो म्हणतो मोहम्मदला की बघ, द किंग देन आस्क्ड मोहम्मद, तो त्याला असं विचारतो, ते त्याला असं विचारतो, काय विचारतो, मोहम्मद टू बी केअरफुल, मोहम्मद टू बी केअरफुल ॲज समटाइम्स द लाय इज ब्लर्टेड आउट अननोइंगली. बघा आपण कितीही काळजीपूर्वक खोटं बोलायचं नाही ठरवलं, पण कधी कधी समटाइम्स म्हणजे काय, काही वेळा काय होतं, कळत न कळतपणे. ब्लर्टेड म्हणजे कधी कधी अचानकपणे, म्हणजे आपण ब्लर्टेड आउट अननोइंगली म्हणजे कधी कधी न कळतपणे काय होतं, आपल्या तोंडून खोटं असं बोललं जातं, जे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण खोटं बोललेलो आहोत. कोणाच्या फसवणुकीमुळे असू दे किंवा कोणाचे जे सेंटेन्स आहेत आपण वापरले ते त्याच्यामुळे. तर राजाचं म्हणणं हेच आहे की कधी कधी काय होतं, आपण अननोइंगली, ब्लर्टेड म्हणजे कधी कधी आपल्याकडून असं समटाइम्स काय होतं, कधी कधी नकळतपणे खोटं बोललं जातं. आता त्याच्यावर हा जो आहे मोहम्मद काय म्हणतो ते बघूया. अननोइंगली म्हणजेच काय मुलांना, नकळतपणे. बघा आफ्टर फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर, हे राजाचं आणि मोहम्मदचं कम्युनिकेशन होतं. तो मोहम्मद आपल्या घरी निघून जातो आणि मग काही दिवसानंतर, आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर काय होतं, आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर द किंग कॉल्ड मोहम्मद. तर पुन्हा राजा काय करतो की मोहम्मदला बोलवायला पाठवतो, त्याचे जे सैनिक असतात त्यांना तो मोहम्मदला बोलवायला पाठवतो. द किंग कॉल्ड मोहम्मद म्हणजे मोहम्मदला बोलवतो ओव्हर टू हिम अँड इन्फॉर्म हिम दॅट,
बघा, आफ्टर फ्यू डेज द किंग कॉल्ड मोहम्मद ओव्हर टू हिम अँड इन्फॉर्म हिम दॅट. ओव्हर टू हिम, काही दिवसानंतर राजा त्याला बोलवतो, त्याला बोलवायला पाठवतो आणि म्हणजे तो आपल्या सैन्यांना सांगतो की त्याला इन्फॉर्म करा की राजाने तुला भेटायला बोलवलं आहे. बघा मग काय, ही वॉज गोइंग ऑन अ हंट अँड देन टू हिज समर पॅलेस. तर राजा बोलवायला पाठवतो कोणाला, मोहम्मदला, आपल्या सैनिकांना. जेव्हा मोहम्मदला मेसेज मिळतो, म्हणजे त्याला हा संदेश मिळतो, जेव्हा मोहम्मद काय मग राजाला भेटायला येतो. तर बघा, जेव्हा राजाला मोहम्मद भेटायला येतो तेव्हा राजा कुठल्या सिच्युएशन मध्ये असतो, ही वॉज गोइंग ऑन अ हंट. तेव्हा राजा शिकारीला जायला निघालेला असतो. राजा तर मोहम्मदला बोलवतो, बट ही वॉज गोइंग ऑन अ हंट. HUNT, हंट म्हणजे काय, शिकार. तेव्हा राजा कुठे निघालेला असतो, शिकार करायला निघालेला असतो. अँड देन टू हिज समर पॅलेस. तो शिकार करून कुठे जाणार होता, त्यानंतर पहिले शिकार करायला जाणार होता आणि त्यानंतर तो कुठे जाणार होता, देन टू हिज समर पॅलेस. म्हणजे त्याचा उन्हाळ्यात राहायचा. समर म्हणजे उन्हाळा, पॅलेस म्हणजे राजवाडा. PALACE, पॅलेस म्हणजेच काय, राजवाडा. तर ते सगळं झाल्यानंतर काय आहे की तो हे शिकार केल्यानंतर तो त्याच्या समर पॅलेस म्हणजे उन्हाळ्यात तो ज्या राजवाड्यात राहायचा तिथे तो निघून जाणार होता. वाईल स्पीकिंग ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स. म्हणजे तेव्हाच काय होतं की राजा मोहम्मदला बोलवतो, मोहम्मद येतो आणि त्यावेळेस राजा आपल्या राजवाड्यातून बाहेर निघत असतो, म्हणजे राजवाड्यातून बाहेर आलेला असतो. आणि बाहेर आल्यावर काय करतो की आणि बाहेर येतो आणि त्याला तिथे कुठे जायचं असते, त्याला हंटिंग करायला जायचं असते आणि त्यानंतर त्याला त्याचं जे समर पॅलेस आहे तिथे जायचं असते. जेव्हा मोहम्मद भेटायला येतो तेव्हा जो राजा असतो, जो किंग असतो, तो राजवाड्याच्या बाहेरच असतो. तर बघा, वाईल स्पीकिंग आणि राजा बोलता बोलता बाहेरच, राजवाड्याच्या बाहेरच. वाईल स्पीकिंग म्हणजे मोहम्मदशी राजा जेव्हा बोलता बोलता ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स, म्हणजे तो त्याच्या घोड्याकडे चालत जातो. राजा त्याच्याशी असंच बोलता बोलता त्याचा जो हॉर्स होता तिथे त्याकडे तो चालत जातो. दिसतो आहे तुम्हाला या पिक्चर मध्ये, आपल्याला इकडे दिसतंय की तो राजवाडा बाहेर आहे. हा जो राजा आहे काय आहे, हा राजवाडा बाहेर दिसतो आहे आणि तो काय राजवाडा बाहेर आहे आणि मोहम्मदशी बोलता बोलता तो काय त्याच्या हॉर्स कडे जाताना दिसतो. ही हेल्ड द हॉर्स मेन. ही हेल्ड हॉर्स मेन म्हणजे ही काय आहे, हॉर्सची मेन आहे. मेन म्हणजे त्याचे जे आयाळ जे असते ना हॉर्सचे, हे जे केस आहेत हे बघा. ही हेल्ड द हॉर्स मेन म्हणजे तो असं त्याच्या मेनला पकडतो, आयाला पकडतो. अँड पुट हिज लेफ्ट फूट इन द स्टीरअप. बघा, स्टीरअप म्हणजे हे तुम्हाला असं दिसते, हे काय आहे, स्टीरअप. स्टीरअप म्हणजे त्याला काय म्हणतात, रिब म्हणतात. याला काय म्हणतात, रिब. म्हणजे हे एक लोखंडी काय असते, लोखंडाचं असं हँगिंग सारखं हे असतं आणि ते घोड्याच्या त्याला याला लावलेलं असतं आणि इथे पाय ठेवून काय करायचं असतं, आपल्याला घोड्यावर बसायचं असतं. तर याचं बोलता बोलता त्याच्या घोड्याच्या जवळ आला, त्यांनी त्याच्या मेनला म्हणजे त्याच्या आयाळाला असं पकडलं आणि आपलं अँड पुट हिज लेफ्ट फूट, आणि त्याचा डावा पाय त्यांनी स्टीरअप म्हणजे ह्या रिब मध्ये काय केलं त्यांनी, रिकअप मध्ये काय टाकलं, आपलं पाय हे जे तुम्हाला लोखंडी असं दिसते हँगिंग टाईप, इथे याला स्टीरअप म्हणतात. याला काय म्हणतात, स्टीरअप. STRRRUP. स्टीरअप म्हणजे काय, रिब. या रिब मध्ये काय केलं त्यांनी, आपलं लेफ्ट म्हणजेच काय, डावा पाय ह्याच्यात टाकलं. डावा पाय काय केलं ह्याच्यामध्ये टाकला आणि तो काय करतो, आपल्याला असं त्याचा एक हात घोड्यावर दिसतो आणि त्याचा डावा पाय कुठे दिसतो, त्या आपल्याला त्या रिब मध्ये दिसतो. देन ही टर्न टू मोहम्मद. आणि बघा तिथे बसता बसता तो काय करतो, या पोझिशन मध्ये तो टर्न म्हणजे मोहम्मद कडे वळतो. अँड आस्क हिम, आणि त्याला पुन्हा म्हणतो टू रन टू द समर पॅलेस. त्याला सांगतो की याच्यावर याच पोझिशन मध्ये उभा राहून तो परत मोहम्मद कडे मान वळवतो आणि त्याला सांगतो की तू काय कर, टू रन टू द समर पॅलेस. तू धावत जा. कुठे, तू धावत समर पॅलेस मध्ये जा. ते राजा त्याची हंट झाल्यानंतर तो कुठे जाणार होता, त्या समर पॅलेस मध्ये जाणार होता. अँड आस्क द क्वीन. त्या समर पॅलेस मध्ये क्वीन म्हणजे काय, राणी. क्वीन म्हणजेच काय, राणी. त्या समर पॅलेस मध्ये कोण, राणी राहते. अँड आस्क द क्वीन टू प्रिपेअर म्हणजेच काय मुलांना, तयार करणे. प्रिपेअर म्हणजेच काय, तयार करणे. PREPARE.
टू प्रिपेअर अ बिग फिस्ट. बिग फिस्ट, फिस्ट म्हणजेच काय, मेजवानी. मेजवानी, FEAST, बिग फिस्ट फॉर हिम अँड हिज पीपल इन्क्लुडिंग मोहम्मद. तो ह्या पोझिशन मध्येच उभा राहून म्हणजे ते घोड्याच्या आळाला हात लावतो, मेनला हात लावतो आणि या रीब मध्ये तो त्याचा लेफ्ट पाय ठेवतो आणि मोहम्मदकडे मान मिळवून सांगतो की तू धावत काय जा, ज्या समर पॅलेस मध्ये जा, जिथे मी हंट केल्यानंतर म्हणजे शिकार केल्यानंतर जाणार आहे, तू धावत जा आणि तिथे कोण राहते, क्वीन राहते, राणी राहते. तू तिला मेसेज दे, तू तिला सांग की टू प्रिपेअर अ बिग फिस्ट, म्हणजे तू असं छान मोठ्या मेजवानीचं खूप लोकांचं काय कर, फिस्ट म्हणजे जेवण तयार कर, म्हणजे फिस्ट मेजवानी अरेंज कर फॉर हिम, फॉर म्हणजे राजासाठी, अँड हिज पीपल आणि जे राजासोबत जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी, इन्क्लुडिंग मोहम्मद, आणि त्या लोकांमध्ये कोण असणार आहे, मोहम्मद पण असणार आहे. तर तो हा जो मेसेज आहे तो राणीला द्यायला सांगतो की आम्ही सगळे लोक समर पॅलेस मध्ये येणार आहोत आणि त्यासाठी राणीला तो मेसेज दे की काय कर, तू असं छान फिस्ट म्हणजे असं छान मेजवानीचं जेवण तयार कर खूप लोकांसाठी आणि त्यामध्ये कोण इन्क्लूड राहणार आहे, त्यासोबत मोहम्मद पण जेवायला असणार आहे. तर बघा हा जो मोहम्मद आहे हा धावत धावत बिचारा राजाचा जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तो राजाचा मेसेज द्यायला तो समर पॅलेस कडे धावत जातो आणि कारण त्याला हे जे मेसेज आहे ते कोणाला द्यायचं आहे, ते त्या राणीला द्यायचं आहे जी समर पॅलेस मध्ये राहते. मोहम्मद हरिडली म्हणजेच काय, खूप घाईने. हरिडली म्हणजेच काय, खूप घाईने. HURRIEDLY, हरिडली म्हणजे काय, घाई घाईने. मोहम्मद बिचारा राजाचा मेसेज द्यायला खूप घाईघाईने कुठे जातो, वेंट टू द समर पॅलेस. राजाचा मेसेज द्यायला तो काय खूप घाईघाईने धावत धावत समर पॅलेसला धावत जाताना दिसतो. बघा आता आपल्याला इथे दिसते आहे की इथे हा माणूस दिसतो आहे आणि बघा आणि राजा दिसतोय. बघा व्हेन ही लेफ्ट म्हणजे जेव्हा मोहम्मद तिथून निघून जातो, म्हणजे मोहम्मदला मेसेज दिल्यानंतर तो बिचारा धावत धावत राणीला मेसेज द्यायला जातो. व्हेन ही लेफ्ट, तिथून जेव्हा मोहम्मद जातो, द किंग बिगॅन टू लाफ ॲज ही वॉज नॉट गोइंग टू द समर पॅलेस. तर बघा मोहम्मद तिथून निघून गेल्यानंतर द किंग बिगॅन टू लाफ, राजा खूप मोठमोठ्याने हसायला लागतो. LAUGH, लाफ म्हणजेच काय, हसणे. राजा हसायला लागतो ॲज ही वॉज नॉट गोइंग टू द समर पॅलेस, आणि तो काही समर पॅलेसला जात नाही, तो परत त्याच्या राजवाड्यातच परत येतो. तो मोहम्मदला असं काय सांगतो, खोटं मेसेज सांगतो की तो समर पॅलेस मध्ये जाणार आहे, पण राजा काही समर पॅलेस मध्ये जात नाही, तो परत वापस येऊन त्याच्याच राजवाड्यात येतो. अँड वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट ही टोल्ड अ लाय टू द क्वीन, आणि राजाला याच्यातून काय प्रूव्ह करायचं असते, राजा मुद्दाम मोहम्मदला फसवण्यासाठी ही ट्रिक तयार करतो, म्हणजे त्यांना नकळतपणे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला तो खोटं बोलायला लावतो आणि राजा खूप खुश होतो की आता नकळतपणे जो मोहम्मद आहे तो काय, त्यांनी राणीला खोटं मेसेज दिलं असेल. तर काय आहे, अँड वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट टोल्ड ही लाय टू द क्वीन, आणि राजाला हे प्रूव्ह करायचं असते, हे साध्य करायचं असते. प्रूव्ह म्हणजेच काय, साध्य करायचं असते, प्रूव्ह करायचं असते दॅट ही टोल्ड अ लाय, की मोहम्मद राणी सोबत काय बोललेला आहे, खोटं बोललेलं आहे. तर हे राजाला प्रूव्ह करायचं असते, साध्य करायचं असते, म्हणून राजा खूप काय होतो, खुश होतो. बघा आता आपल्याला दुसऱ्या पिक्चर मध्ये दिसते की ही राणी दिसते आहे आणि हा आफ्रिकन राजा दिसतो आहे. बघा नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी काय होतं, राजा कुठे जातो, नेक्स्ट डे when the king asked the queen, नेक्स्ट डे राजा समर पॅलेस मध्ये जातो, दुसऱ्या दिवशी जातो, बरं ज्या दिवशी मेसेज देतो त्या दिवशी जात नाही. नेक्स्ट डे when the king asked the queen, when the king म्हणजे हा राजा राणीला विचारतो, काय विचारतो, whether she had prepared the feast, तो विचारतो की तू काल जेवण प्रिपेअर केलं होतं का, तू काल जेवण रेडी केलं होतं का, म्हणजे मोहम्मदने मेसेज दिलं होतं की जेवण बनवायला, तर तू जेवण प्रिपेअर केलं होतं का, राणीला प्रश्न विचारतो. अँड देन ही टोल्ड हर दॅट मोहम्मद हॅड टोल्ड हर लाय, आणि तो राणीला सांगतो की जर मोहम्मदने तुला असं हे मेसेज दिलं असेल की जेवण बनवायचं, तर दॅट मोहम्मद हॅड टोल्ड हर लाय, तर मोहम्मदने तुला काय सांगितलं, हे खोटं सांगितलं, असं राजा कोणाला म्हणतो, राणीला बोलतो. बघूया राणी याच्यावर काय उत्तर देते.
The queen answered that Muhammad told her that the king might come too. बघा राणी याच्यावर काय उत्तर देते. मोहम्मदने तिला काय सांगितलं राणीला. द क्वीन द क्वीन अँसर्ड म्हणजे ही जी राणी आहे राजाच्या प्रश्नाचं उत्तर देते. दॅट मोहम्मद टोल्ड हर म्हणजे मोहम्मद तिला सांगतो दॅट दॅट द किंग माइट कम टू म्हणजे कदाचित. माइट म्हणजे काय MIGST माइट म्हणजे काय कदाचित. ते राजा कदाचित या समर पॅलेसला येऊ शकतो असं सांगितलं. मोहम्मदने सांगितलं का की एक्झॅक्टली राजा येणारच आहेत का. माइट म्हणजे राजा कदाचित समर पॅलेसला येऊ शकतो. द समर पॅलेस इफ ही पुट द राईट फूड इन द स्टीअर. आता याच्यात हे सांगतो की जो मोहम्मद आहे त्याने सांगितलं ही पुट द राईट फूड इन द स्टीअर. तो म्हणजे मोहम्मदने राणीला सांगितलं आहे की राजानी जे त्याचं राईट फूट म्हणजे उजवा पाय कुठे ठेवलेला आहे. घोड्याचं जे स्टीरअप असते जी रीब असते आपण घोड्यावर चढताना ज्याच्यावर पाय ठेवतो तर राजाने आपला जो राईट फूट आहे म्हणजे उजवा पाय त्या स्टीरअपवर त्या रीबवर ठेवला होता. ही हॅड ऍडेड दॅट ही वॉज नॉट शुअर वेदर द किंग पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड. आता तो म्हणतो की मी राजाला फक्त एवढंच बघितलेलं आहे की त्याचं जे राईट फूट होतं म्हणजे उजवा पाय त्याचा कुठे ठेवला होता स्टीरअपवर ठेवलेला होता. म्हणजे घोड्यावर चढताना जे असं हँग केलेलं असतं लोखंडीचं असं रीप बनवलं असतं गोलाकार. तर राजाने त्याचा राईट फूट तिथे ठेवला होता. ही हॅड ऍडेड आणि पुन्हा त्याने सांगितलं मोहम्मदने पुन्हा सांगितलं ही वॉज नॉट शुअर म्हणजे तो पक्क असं सांगू शकत नाही. ही वॉज नॉट शुअर. मोहम्मदने असं म्हटलं की मी शुअर नाहीये. आय एम नॉट शुअर वेदर द किंग पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड. आणि तो म्हणतो की त्या राजाचा जो राईट पाय होता राईट लेग होता उजवा पाय तो रीबवर होता आणि त्यांचं जे लेफ्ट होतं म्हणजे डावा पाय तो कुठे होता लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड. तर त्यांचा डावा पाय कुठे होता तो ग्राउंडवरच होता. तर मोहम्मदला हे सांगायचंय की राजाने त्याला घोड्यावर असं पूर्णपणे बसताना पाहिलं नाही आणि तिथून त्यांनी निघताना पाहिलं सुद्धा नाही. त्यांनी जेवढं पाहिलं आणि त्याचं जो वाईस पर्सन म्हणजे खूप हुशार व्यक्ती होता तर त्यांनी जेवढं पाहिलं त्याच्यावरून त्यांनी अंदाज बांधला की राजा कदाचित जाऊ पण शकतो नाहीतर नाही पण जाऊ शकत. कारण राजा असा पूर्णपणे घोड्यावर स्वार नव्हता. फक्त त्याचा पाय ठेवलेला होता आणि एक पाय त्याचा खालीच होता. तर त्याच्यामुळे त्यांनी राणीला सांगितलं की मी असं शुअर नाहीये की ते खरंच या समर पॅलेस मध्ये परत येतील. बघूया आपण पुढे. आफ्टर मोहम्मद हॅड लेफ्ट द पॅलेस टू कन्वे द मेसेज टू द क्वीन. बघा आफ्टर मोहम्मद हॅड लेफ्ट द पॅलेस जेव्हा राजवाडा सोडला टू कन्वे द मेसेज टू द क्वीन म्हणजे त्यांनी जे पाहिलं की राजाचा उजवा पाय कुठे होता रीबवर होता स्टीरअपवर होता आणि डावा पाय खाली होता. तर हे जे त्यांनी जे सगळं पाहिलं तर मोहम्मदनी म्हणजे जेव्हा राजाच्या समोर उभा होता ते राजवाडा सोडण्यापूर्वी जो हे दृश्य पाहिलं तर ते सेम टू सेम त्यांनी कोणाला सांगितलं राणीला सांगितलं. लेफ्ट द पॅलेस टू कन्वे द मेसेज टू द क्वीन. आणि हा जो मेसेज आहे कन्वे म्हणजे सांगणे. कन्वे द मेसेज टू द क्वीन आणि त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी काय केलं राणीला सांगितलं. म्हणजे कदाचित राजा येऊ पण शकतो किंवा नाही पण येऊ शकत. तर तो काय आहे जो मेसेज आहे तो मी शुअर सांगू शकत नाही म्हणजे मी खरंच पक्क असं सांगू शकत नाही असं मोहम्मदने सांगितलं. बघा मग पुढे दिलेलं आहे सो सी वेटेड फॉर द किंग. सो सी वेटेड फॉर द किंग म्हणजेच काय ती दिवसभर म्हणजे राजा येईल की नाही हे शुअर नसल्यामुळे राणी काय करत होती राजाची वाट पाहत होती. वेटेड म्हणजे वाट पाहणे. वेटेड फॉर द किंग फॉर सम टाइम म्हणजे काही वेळापासून ती राजाची वाट पाहत होती. बट डिड नॉट प्रिपेअर एनी फिस्ट. कारण राजा येईल की नाही येणार हे काय होतं राणीला शुअर नव्हतं म्हणजे पक्क नव्हतं. त्यामुळे तिने ते काही जेवण प्रिपेअर केलं नाही. का बरं प्रिपेअर नाही केलं कारण जर लोक आले नसते आणि तेवढी फिस्ट म्हणजे मेजवानी तयार केली असती तर ते काय गेलं असतं वाया गेलं असतं. कारण मोहम्मदनी असं एक्झॅक्टली शुअर मेसेज तिला दिला नव्हता. तर तिने काही काळ राजाची वाट पाहिली आणि राजा आला नाही म्हणून तिने ती मेजवानी जी फिस्ट आहे ती तयार केली नव्हती. बघूया आता पुढे काय दिलेलं आहे. द किंग वॉज टेकन अबॅक वेन ही हर्ड दिस. द किंग वॉज टेकन अबॅक म्हणजे राजा काय झाला की तो सरप्राईज झाला. राणीचं हे बोलणं ऐकून तो काय सरप्राईज झाला. त्याला आश्चर्य वाटलं. ही सॉ विथ हिज ओन आईज नथिंग मोर नथिंग लेस.
म्हणजे बघा त्याचा विश्वास बसला. ही सॉ विथ हिज ओन आईज, म्हणजे जो मोहम्मद आहे, ही सॉ विथ हिज ओन आईज, जो त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी जे बघतो तोच ते काय करतो, तोच ते सांगतो. नथिंग मोर, म्हणजे जे डोळ्यांनी बघतो त्याच्यापेक्षा तो जास्त पण सांगत नाही. अँड नथिंग लेस, आणि ते कमी पण तो सांगत नाही. म्हणजे जे एक्झॅक्टली आहे, जी सिच्युएशन आहे त्याच्यावर तो विचार करून आपल्या हुशारीने काय केलं, त्यांनी राणीला उत्तर दिलं. तर काय राजाला हे पटतं की जो मोहम्मद आहे तो खरंच खोटं बोलत नाही, तो खरंच नेहमी बोलतो. आणि तो कोणाच्या सांगण्यावर किंवा कोणाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता तो स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे ओन आईज, त्याचे जे स्वतःचे डोळे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा तो जास्त पण सांगत नाही. नथिंग मोर, म्हणजे त्या परिस्थितीचं तो जास्त पण सांगत नाही. अँड नथिंग लेस, म्हणजे तो कमी पण सांगत नाही. म्हणजेच काय आहे, तो खूप हुशार आहे. तो स्वतःच्या बुद्धीचा विचार करतो. आणि आणि तो खोटं कधीही आयुष्यात खोटं बोलणार नाही. आणि बोलत पण नव्हता, हे तो काय करतो, राजाला प्रूव्ह करून देतो. आणि राजाला पण काय होतं, ते शेवटी पटतं. तर ही स्टोरी आपण काय छोटीशी स्टोरी अभ्यासलेली आहे. आणि खूप अशी छान सुंदर स्टोरी होती.